नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत डायसच्या टाईप 1 आहे आपला स्टँडर्ड डायस. स्टँडर्ड डायसचे क्वेश्चन NMMS स्कॉलरशिपमध्ये कशा स्वरूपाचे असतात ते आज आपण पाहणार आहोत. स्टँडर्ड डायस म्हणजे अशा प्रकारचे डायस की ज्यामध्ये तुम्हाला एकच डायस एक्झाममध्ये दिलेला असेल आणि इथं समथिंग इथं नंबर दिला राहणार 1 2 3 दिला असेल. आता इथं पहिला प्रश्न अशा प्रकारे राहणार का 1च्या विरुद्ध किंवा 1च्या समोर कोणता अंक येणार. 1च्या विरुद्ध किंवा समोर असा अंक घ्यायचा की जेणेकरून टोटल आली पाहिजे आपली 7. ते 1च्या विरुद्ध कोणता अंक येणार आहे 6. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन इथे विचारला आपल्याला 2च्या विरुद्ध कोणता अंक येणार. तर 2च्या विरुद्ध असा अंक घ्यायचा की जेणेकरून टोटल किती आली पाहिजे 7. तर 2च्या विरुद्ध किती अंक येणार आहे 5. तिसरा क्वेश्चन आपल्याला जे आला असेल इथे का 3च्या विरुद्ध कोणता अंक येणार. तर 3च्या विरुद्ध असा अंक घ्यायचा की जेणेकरून टोटल किती आली पाहिजे आपली 7 आली पाहिजे. तर 3च्या विरुद्ध कोणता येणार आहे 4 आन्सर येणार. पुन्हा आपण एक क्वेश्चन घेऊ. इथे पुन्हा छोटंसं आपण डॅश काढले. इथे अशा प्रकारचे नंबर आपण दिले. पुन्हा याच्यामध्ये प्रश्न आपल्याला विचारला का इन फ्रंट ऑफ 5 और अपोजिट बाय 5 म्हणजे 5च्या समोर कोणता अंक येणार. तर असा अंक घ्यायचा की जेणेकरून टोटल किती आली पाहिजे 7. त्या आन्सर किती येणार आहे 2. 6च्या अपोजिट कोणता नंबर येणार. 6च्या अपोजिट असा नंबर घ्यायचा जेणेकरून टोटल किती आली पाहिजे 7. त्या आन्सर काय येणार आहे 1. 5च्या अपोजिट आता आपल्याला बघायचं 3. तर 3च्या अपोजिट असा अंक घ्यायचा की जेणेकरून टोटल किती आली पाहिजे 7. त्या आन्सर किती येणार आहे 4. हा झाला आपला स्टँडर्ड डायस. स्टँडर्ड डायसमध्ये एक्झाममध्ये तुम्हाला एकच डायस दिलेला असेल आणि जो कोणता तुम्हाला अंक विचारला असेल त्याच्या अपोजिट असा नंबर घ्यायचा जेणेकरून टोटल किती आली पाहिजे आपली 7 आलेली पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट टाईप 2 नंतर आपण घेणार आहोत. धन्यवाद.